इतका मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बाप्पाच्या मंदिरावर. आज दर्शन झालंय विशाल गणपतीचा, म्हणजेच नगरचं ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपतीचं. विरोधक असू किंवा कोणताही सत्ताधारी असू किंवा कोणताही तुमचा छोटा मोठा बिझनेस असू, पहिला नारळ फोडला जातो ते याच मंदिरामध्ये. त्याचप्रमाणे नगरच्या 12 मानाच्या गणपतींमधला हा एक सर्वात पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. ही मूर्ती साधारणपणे 11 फूट उंचीची. या मूर्तीच्या पोटावरतीच नागोबाचा फणा आहे आणि पेशवेकालीन पगडी धारण केलेला हा गणपती आहे. अजून विशेष गोष्ट म्हणजे चतुर्भुज रूप असून तिचे तिन्ही हात आशीर्वाद देत आणि एका हातामध्ये मोदक धरलेला आहे त्याने. अजून एक इंटरेस्टिंग वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती स्वयंभू आहे. ही उजव्या सोंडीची मूर्ती आहे, म्हणजेच या गणपतीची सोंड उजव्या हातापाशी असते आणि ही मूर्ती रोज तिळ करीत वाढते. त्यामुळं याची अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून या गणपतीच्या डोक्यात एक खिळा सुद्धा ठोकला गेलेला आहे. एका नाथपंथीय सत्पुरुषाने या मंदिराची स्थापना केली होती, कारण ती या सत्पुरुषाची आई एक गणेश भक्त होती म्हणून. आणि त्याच प्रकारे नाथपंथीय परंपरा पुढे चालू राहिली. आता ही त्या गणपतीच्या या गणेश मंदिरामधली जी कोणती पूजा अर्चना होती ती नाथपंथीय पद्धतीनेच होती. त्याच्यात प्रत्येक विधी नाथपंथीय पद्धतीने केले जातात. त्याचे जे कोणते पुजारी आहेत ते संगमनाथ महाराज आहेत, जे की गेंडानाथ महाराजांचे शिष्य होते. आता मंदिराच्या रिलेटेड आपल्याकडे 2 आख्यायिका पाहायला मिळतात. पहिली आख्यायिका अशी की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र ज्या दंडकारण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, त्यावेळेस त्यांनी इथं येऊन या गणेशाची पूजा केली होती. आणि दुसरी आख्यायिका अशी की ज्यावेळेस औरंगजेब इथं नगरमध्ये उतरला होता, तर त्यावेळेस त्यांनी या गणेशाची अवहेलना केली होती. पुढे जाऊन त्याला ज्वर आणि उलट्या या अशा त्रास व्हायला लागला आणि तो त्रास इतका वाढला, शेवटी त्यांनी गणपतीची माफी मागून तिथं पुढं देवबत्तीची सोय सुद्धा त्यांनी सुरू केली, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. अशी की ज्यावेळेस तुम्ही गणेश पुराण वाचताल तर त्या गणेश पुराणामध्ये सुद्धा ह्या विशाल गणपतीचा उल्लेख केलेला आहे. आता म्हणतात की या मंदिरात कसं यायचं, तर नगरमध्ये ज्यावेळेस तुम्ही मायवाडा बस स्टँडला येतात, तर मायवाडा बस स्टँड पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही पायी जरी आलात तरी तुम्हाला ते मंदिर मिळेल. आणि जर का तुम्ही नगरच्या रेल्वे स्टेशनला उतरला तर तिथनं 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे. त्याचाही मॅप मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणती सुद्धा माहिती जर का राहिली असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती नक्की कव्हर करू.